नवीन आलेल्या सरकारनं लाडक्या बहिणीसोबत गेम केलाय का फक्त निवडणुकीसाठीच लाडकी बहीण योजना ही अंमलात आणली होती किंवा लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार आहेत याचे उत्तर महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। तर काय म्हणले देवेंद्र फडणवीस ते बघूयात। त्या अगोदर पेजवरती नवीन असाल तर पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। देवेंद्र फडणवीस हे असे म्हणाले की लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये पण देणार आहोत, परंतु याचा सगळा विचार आम्ही बजेट सादर करण्यावेळी करणार आहोत। आता बजेट म्हणजे अर्थसंकल्प असतो। दरवर्षी अर्थसंकल्प हा सादर केला जातो। या अर्थसंकल्पात सरकार किती पैसे कुठे कुठे वापरणार याचे सादरीकरण केलं जातं। आता बजेटच्या वेळी सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याचा प्रस्ताव पुढे टाकणार आहे आणि हा प्रस्ताव अप्रूव्ह झाल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2100 रुपये येण्यास सुरू होणार आहे। तोपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याचे 1500 रुपये दिले जाणार आहेत। तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या लाडक्या बहिणींना शेअर करा।